असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। पुणे कार अपघात प्रकरणातील 3 आरोपींना पुन्हा एकदा आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। विशाल अग्रवाल हा सध्या पुणे पोलिसांच्या पोलीस कोठडीमध्ये आहे। गेल्या 2 दिवसांपासून विशाल अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाते। काल पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आली। सध्या विशाल अग्रवाल त्याचबरोबर 2 पब चालक जे आहेत ते पुणे पोलिसांच्या पोलीस कोठडीमध्ये आहेत। आज या तिघांना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अपघातामधली जी पोर्शे कार होती त्या पोर्शे कारची सुद्धा फॉरेन्सिक तपासणी जी आहे ती सुद्धा तयार केलेली आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो लवकरात लवकर आता विभागाला जो आहे तो सादर होणार आहे। मात्र आज खरं तर विशाल अग्रवाल याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांकडून आणखी पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती कोर्टामध्ये केली जाऊ शकते। मात्र गेल्या 2 दिवसांपासून अग्रवाल कुटुंबाची चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाते। वेदांत अग्रवाल सध्या बालसुधारगृहामध्ये आहेत। 14 दिवस तो बालसुधारगृहामध्ये ठेवला येणार आहे आणि आज खरं तर विशाल अग्रवाल आणि त्यांच्या इतर 2 साथीदारांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पुणे पोलिसांकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण तपासामध्ये वेगवेगळी माहिती जी आहे ती समोर येते। त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास केलेला आहे आणि आज विशाल अग्रवाल आणि इतर जे 2 पबचालक आहेत त्यांना पुणे कोर्टामध्ये दुपारी हजर केलं जाईल। कॅमेरा पर्सन सुशांत रावसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।